कृष्ण हरे जय सुंदर ते ध्यान भेटी सुंदर ते ध्यान भेटी वरे सुंदर ते ध्यान भेटी वरे करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया हार गळा कसे आवडे निरंतर मकर कुंडले द्रौपदी कौतुमनी विराजित तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुकामने माझे हेचे सर्व सुख तुकामने माझे हेचे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीन पाहिना श्रीमुख आवडीन तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण 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 लेकराचे हित जाणे माऊली चित्ता ऐसे कळवळाती गाती करीत लेकुराते
आयसी कळवळ्याची सारी करीला भाविना प्रीती हो करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला 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 आईची कळवळ्याची करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती विठोबा
लेकुराचे लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत
लेकुराची हित जाणे माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला विना प्रीती पोटी भार वाहे त्याशी सर्वस्व जाय ऐशी कळवळ्याची जाती करीला विना प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओजे ऐशी कळवळ्याची जाती करीला विना प्रीती विठोबा रकुमार जय जय भगवान जय जय कुमार जय जय भगवान कुमार जय जय भगवान कुमार भोला पुंडलिक श्री ज्ञानदेव महाराज भगवान कुमार श्री ज्ञानदेव लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला विना प्रीती जगद्गुरु तुकोबर आहे संत महात्म्यांचं तुलना करतात एक आईशी तुलना करतात आईची उपमा देतात आईचं पद देतात संत महात्म्यांना तसं तुकोबर आहे महात्म्यांचं वर्णन करत असताना कायवानू आता न पुरे तुझे हे वाणी संत महात्म्यांचं वर्णन करता येत नाही सरस्वतीच्या वाविलासामध्ये शब्द अपुरे पडतात संत महात्म्यांचं वर्णन करण्यासाठी संत महात्म्यांचं वर्णन करत असताना तुलना करतात तुकोबर आहे एक देवाची तुलना करतात दोन चंदनाशी तुलना करतात तीन सूर्याशी तुलना करतात चार चंद्राशी तुलना करतात पाच समुद्राशी तुलना करतात तसं बापाशी तुलना करतात आणि शेवटी तुकोबर आहे संत महात्म्यांची तुलना एका मातेशी आईशी तुलना करतात आईची उपमा देतात संत महात्म्यांना आईची उपमा देतात माऊलीची उपमा देतात आईची उपमा देतात एक आईचं लक्षण जे आहे ते संतांच्या ठिकाणी आहे आईचं गुण आहे ते गुण संतांच्या ठिकाणी आहे आईचा जो स्वभाव आहे तो स्वभाव पाहायचा आईचा स्वभाव जर कुठं पाहायचा असेल संतांच्या ठिकाणी तो स्वभाव पहा एक आईचा अंतःकरण कसं असतं त्याप्रमाणे संतांचं अंतःकरण मुलाविषयी जे प्रेम असतं तसं जगाविषयी प्रेम संत महात्म्यांचं असतं आणि शेवटी तुकोबर आहे आईशी तुलना करत असताना संत महात्मे शेवटी आईपेक्षा सुद्धा संत हे श्रेष्ठ शेवटी तुकोबर म्हणतात आईशी तुलना का करतात तुकोबर जगामध्ये चार प्रकारचे देव सांगतात शास्त्रामध्ये चार प्रकारचे देव आहेत एक मातृदेव भव दोन पितृदेव भव तीन गुरुदेव भव आणि चार आचार्य देव भव वेदामध्ये पुराणामध्ये चार प्रकारचे देव सांगतात शास्त्राने क्रमांक दिला गुरुपेक्षा आचार्यापेक्षा अतिथीपेक्षा गुरुपेक्षा वडिलापेक्षा देवत्व हे तत्व दिलं मातेला दिलं मातृदेव भव पितृदेव भव गुरुदेव भव अतिथीदेव भव म्हणून वडिलापेक्षा सुद्धा तुकोबरायांनी आईला खूप महत्व दिलं उपमा देत असताना तुकोबराय उपमा कशी आहे पहा तुकोबरा म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु महत्व कुणाला दिलं तुम्ही संत माय बाप कृपावंत क्रमांक दिला मातेला विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल बघणे आणि ब्राता विठ्ठल विन चालवता तुका म्हणे आता नाही दुसरे विठ्ठल माय बाप चुलता माझा पांडुरंग हा कोण आहे विठ्ठल माय बाप चुलता क्रमांक एक दिला माथेला दिला पुढं एकनाथ महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराजाला उपमा देताना एकनाथ महाराज म्हणतात साधकाचा माय बाप
साधकाचा माये बाप माये बाप साधकाचा माये बाप दर्शन हरी ताप ताप दर्शन हरी ताप हे सर्वभूते सुखरूप सुखरूप सर्वभूते सुखरूप साधकाचा माय बाप हे साधकाचा माय बाप दर्शन हरी ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानो बाबा साधकाचा माय बाप दर्शन हरी ताप सर्वभूते सुखरूप उपमा देतात. साधकाचा मायबाप साधकाचा मायबाप क्रमांक दिला मातेला. खरं विठोबार कुमार भोपाल भोबार कुमार भोपाल 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 आईसारखं प्रेम कुणी जगाच्या पाठीवरती कुणी करू शकत नाही. प्रेम म्हटलं माता, शास्त्र म्हटलं गीता, पतिव्रता म्हटलं की सीता. आईच्या प्रेमाला प्रेम दाखवू शकत नाही. साखर किती गोड आहे दाखवू शकत नाही. गुळ खा, गुळ तोंडातला गुळ किती गोड आहे दाखवू शकत नाही. तसं एका मातेचं एका आईचं प्रेम, मुलावरती प्रेम किती असतं हे दाखवू शकत नाही. स्वतःच्या प्राणापेक्षा मुलावरती प्रेम करते ती माता. स्वतःचा त्याग करते पण मुलावरती मुलाचं कल्याण करते, मुलाचा विचार करते ती आई. एवढा अधिकार आईचा. मनुष्य जन्माला आला, जन्माला आल्यानंतर त्याच्या मुखातला पहिला शब्द कोणता असतो? मुखातला पहिला शब्द हा आई असतो. मुखातला पहिला शब्द. प्रत्येक माणसाच्या ठिकाणी गुरुचं स्थान आहे. माणसाला चालायला कोण शिकवतं? आई. माणसाला बोलायला कोण शिकवतं? आई. माणसाला आचार कोण देतं? आई. माणसाला विचार कोण देतं? आई. माणसाला स्वतः उपाशी राहते, स्वतःच्या मुलाचं पोट भरल्याशिवाय स्वतः एक घासकर खात नाही ती आई. अशा आईला अशी एक आई आयुष्यभर मनुष्याचं कल्याण, मनुष्याचं हित, आपल्या मुलाचं हित पाहते. जगाच्या पाठीवरती असं एक स्थान आहे. मेल्यानंतर सुद्धा, मृत्यूनंतर, मुलाच्या मृत्यूनंतर सुद्धा हित पाहते ती आई.
जिवंत असताना पाहते, याच्याही पेक्षा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा आपल्या मुलाचं हित पाहते ती आई. उत्तर प्रदेशामध्ये घडलेली घटना आहे ही, काल्पनिक घटना नाही, सत्य घटना आहे. पेपरला वाचली होती मी एक घटना. ओसाड जंगल आहे, धो पाऊस पडतोय, घनदाट जंगल आहे. अशा घनदाट जंगलामध्ये मध्यरात्री एक नवरा बायको एका कारमध्ये चालले. धो पाऊस पडता आहे, रस्त्याला कुणी नाही, अनवाणी असा रस्ता आहे, रस्त्याला कुणी नाही, एक माणूस नाही. आणि रस्त्यावरती भर जंगलातनं जात असताना एका कारच्या पुढं, या पतीच्या कारच्या पुढं एक स्त्री धावत आली. धावत ती स्त्री आली आणि स्त्री एकदम त्या ड्रायव्हरनं ब्रेक दाबल्यानंतर ती धावत बोनेटवरती हात मारू लागली. जोरानं बॉनेटवरती हात मारू लागली. तिनं बाजूला पत्नी पाहते. एक स्त्री गाडी अडवली, गाडीवरती थांबते. ते आपल्या पतीला म्हणते, थांबू नका, चला एखादा लुटारी स्त्री असेल, थांबू नका, गाडी पाठीमागे या आणि पाठीमागं गाडी घेऊन बाजूनं गाडी पुढे चला. पण ती स्त्री पुन्हा बॉनेटवरती हात मारते, वाचवा असं धो मोठ्याने आक्रोश करते. ती पत्नी म्हणते, चला थांबू नका, हे लुटारू, हे नाटक आहे त्यांचं, चला. पण तरी तो पती, तिची अवस्था पाहून त्या पतीनं गाडी रिवर्स घेतली नाही, ड्रायव्हरच्या बाजूची काच उघडली. त्या स्त्रीनं काच उघडली पाहिली. ती धावतकडे उजव्या बाजूला आली आणि त्या उजव्या बाजूला येऊन हात धरला त्या स्त्रीने. वाचवा. ती स्त्री, पत्नी म्हणते, चला थांबू नका, चला लवकर. पण तिची अवस्था पाहिली त्या पतीनं पाहिलं, हिची अवस्था पाहिली, रडते, आक्रोश करते, वाचवा. धाडसानं दरवाजा उघडला. त्या पतीनं दरवाजा उघडला. त्या स्त्रीनं पाहिलं, हा माणूस उतरलाय. ती पाठीमागं सरकली आणि कारच्या समोरून उजव्या दिशेने चालत जाऊ लागली. ती हातानं इशारा करते, ये माझ्या पाठीमागं, ये माझ्या पाठीमागं. तिच्या मागोमाग हा ग्रस्त गेला. घनदाट जंगल आहे, मध्यरात्र झालेली, अंधाराचं साम्राज्य आहे, कुठेही प्रकाश दिसत नाही. आणि ती पुन्हा स्त्री पाठीमागं पाहते, हा ग्रस्त येतो का नाही. आणि एका दाट दरीमध्ये एका झाडाला कारचा अपघात झालेला. ती स्त्री जवळ गेली. त्या स्त्रीनं दरवाजा उघडला आणि त्या दरवाजा उघडल्याबरोबर तो ग्रस्त आत पाहिलं. आत काय होतं, 1 वर्षाचं बाळ होतं आणि ते शोक करत होतं. ते रडत होतं. त्या ग्रस्तानं त्या मागच्या शीटवरचं ते 1 वर्षाचं मूल हातामध्ये घेतलं, रडत होतं. आणि कारच्या बाहेर पडत असताना समोरच्या सीटवरती एक स्त्री मृत्यू झालेली पाहिली, जखमी झालेली, मान खाली टाकलेली. त्या स्त्रीकडे पाहिलं, पाहतच राहिला. ती स्त्री कोण होती? ज्या स्त्रीनं गाडी अडवली होती, ज्या स्त्रीनं बॉनेटवरती आक्रोश करत होती, ज्या स्त्रीनं हाताला धरून आणलं होतं, तीच स्त्री होती मृत्यू झाली. वरती कोण आलं होतं, गाडी कोणी अडवली, बॉनेटवरती कोण रडत होतं, हाता धरून कोण होतं, स्त्री नव्हती, कोण होतं, त्या बाळाच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर त्या स्त्रीचा आत्मा होता. म्हणजे मृत्यू झाल्यानंतर सुद्धा मुलाचं हित पाहते ती आई. म्हणून तो कोबरा म्हणतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त विठोबा रकुमार. बोला पुंडरीकधर विठ्ठल आई म्हणजे साक्षात. आई म्हणजे कोण? आईची व्याख्या काय होते? आई म्हणजे कोण? आपल्या मुलाला आईची व्याख्या काय होते? आई
आपल्या मुलाला ईश्वराचं दर्शन करून देते ती आई. स्वतःच्या आत्म्याचं दर्शन करून देते ती आई. तिला म्हणा आई. आई म्हणजे कोण? आई म्हणजे कोण? आई म्हणजे साक्षात घरातली देवी. घरातली देवी. आई म्हणजे कोण? साक्षात मातृदेव भव. आई सारखं दैवत नाही. न अन्नोदक समदानम न तिथी द्वादशी समहा न गायत्र परो मंत्रो न माथुम परम दैवतम. अन्नदानासारखं दान श्रेष्ठ नाही. द्वादशी सारखी तिथी श्रेष्ठ नाही. गायत्री मंत्रासारखा मंत्र श्रेष्ठ नाही. आणि आई सारखं दैवत नाही. आई म्हणजे साक्षात परमेश्वराचं रूप आहे. या देवी सर्वभूतेषु संस्थे या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. साक्षात आई म्हणजे परमेश्वराचं रूप आहे. परमेश्वराचं रूप. आईपेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. उपनयन करणार उपाध्यायानाम उपनयन करणाऱ्यापेक्षा आचार्य 10 पट श्रेष्ठ. आचार्यापेक्षा पितास 1000 पट श्रेष्ठ. शस्त्रवंतु पितृमातेन गोरविनाथ देत. पितापेक्षा 1,00,000 पटीनं माता श्रेष्ठ आहे. म्हणून अशा मातेची उपमा देता येत नाही. विठोबा बोला पुंडलिक हरिफल आईची उपमा देतात. का? मुलाचं हित करणारी फक्त माता आहे. एवढा मोठा आपल्या मुलासाठी काही करते म्हणून आई. स्वतःचा प्राण द्यायचं म्हणलं तरी स्वतःचा विचार करत नाही. त्याग जर पाहायचा असेल त्याग जर पाहायचा असेल माते एवढा त्या जगाच्या पाठीवरती कोणाचाही नाही. माते एवढा त्याग कोणाचाही जगाच्या पाठीवरती नाही. किती त्याग आहे. किती त्याग आहे. एका मातेचा त्याग किती असतो आपल्या मुलासाठी. किती त्याग मुलासाठी त्याग करते एक माता. रात्रंदिवस स्वतः उपाशी राहील पण अगोदर मुलाचं पोट भरल्याशिवाय आई पोट भरत नाही. स्वतःच्या डोळ्याने पाहते. आपल्या मुलाचं पोट भरल्यानंतर मग अन्न ग्रहण करते. ती म्हणजे माता. किती मोठा आईचा त्याग आहे. किती मोठा आईचा त्याग आहे. एका विद्वानाच्या मुखात ऐकलेली कथा आहे. एक गर्भवती स्त्री होती. 9 महिने पूर्ण झाले होते. अचानक पोटामध्ये दुखू लागलं. डोंगरात गाव आहे. शहर खूप अंतरावरती आहे. गावामध्ये डॉक्टर नाही आणि पोट दुखू लागलं. वेदना होऊ लागल्या. घरामध्ये पती नाही, घरामध्ये सासू नाही, घरामध्ये सासरा नाही, घरामध्ये धीर नाही आणि घरामध्ये एक नणंद होते. त्या नंदीला हाक मारलं, वंश माझ्या पोटात खूप दुखू लागले, डॉक्टर असेल तर घेऊन या. आपल्या भाऊजीची अवस्था पाहिली आणि घराच्या बाहेर पडली. ही ननंद. खेडेगाव आहे. कुठेही खेडेगावामध्ये डॉक्टर नाही, वैद्य नाही, हाकीम नाही.
उदास उद्विग्न मनाने घरी येत असताना एका मारुतीच्या पारावरती एक साधू बसलेला. त्या स्त्रीनं त्या मुलीनं नंदेनं त्या साधूला पाहिलं. साधूकडे गेली, नमस्कार केला आणि मनातलं सांगितलं, माझ्या भाऊजाईला खूप त्रास होत आहे, काहीतरी उपाय सांगा. अंतर्ज्ञानानं त्या साधून डोळे झाकले. अंतर्ज्ञानानं पाहिलं, तुझ्या भाऊजाईला मुलगा होणार आहे. मुलगा होणार ऐकलं, नंदेला खूप खूप आनंद झाला. पण आता 9 वाजले. एक रात्री 12च्या आत जर मुलाचा जन्म झाला भिकारी होईल, आणि जर 12 नंतर त्याचा जन्म झाला महान पंडित होईल, असं भविष्य सांगितलं त्या साधून. ते धावत आले, ती ननंद घरी धावत आली, आपल्या भाऊजाला सांगितलं, बहिणी तुमच्या पोटामध्ये मुलगा आहे. पण त्या साधूने असं भविष्य सांगितलं आहे, 12 नंतर जर त्या मुलाचा जन्म झाला तो पंडित होईल, आणि त्या 12च्या आत जर झाला एक भिकारी होईल. त्या मातेने ऐकलं, माझ्या पोटात मुलगा, खूप आनंद झाला. पण 12च्या आत जर झाला मुलगा भिकारी होईल, आणि 12च्या नंतर जर झाला पंडित होईल. घड्याळाकडे पाहिलं, अजून 3 तास वेळ होता. तर 3 तास वेदना सहन करायच्या होत्या. 3 तासाच्या नंतर त्या मुला जन्म द्यायचा होता. त्या 3 तास 12च्या आत जन्म होऊ नये, 12च्या नंतर जन्म होण्यासाठी त्या स्त्रीनं करावं काय? त्या स्त्रीनं करावं काय? 3 तास काय केलं असेल? मोबाईल बघत बसले असेल. कधी गर्भवती असताना चांगलं वाचावं, चांगलं ऐकावं, चांगलं पाहावं. कुळी कन्या पुत्र होती देवाची, कुळी कन्या पुत्र होती देवाची, कुळी कन्या पुत्र होती देवाची, कुळी कन्या
चांगले ग्रंथ पहा, डोळ्याने चांगलंच पहा, चांगलं बोला, त्याचा गर्भावरती त्याचा परिणाम होतो. चांगले ग्रंथ पाहिले, त्या ग्रंथातलं गुण त्या गर्भावरती त्याचा परिणाम होतात. ज्ञानेश्वरी, भागवत, तुकारामांचं गाथा, संत चरित्र, थोरांची चरित्र असं वाचले येणारं अपत्य आहे. सर्वगुण संपन्नता त्या ठिकाणी येते. पण हल्लीची स्त्री काय करते? काही नाही, फक्त मोबाईल हात तिकडे तिकडे फिरवते. पण पाहतो, बापाला माहीत नसतं कुठल्या सेटिंगमध्ये काय हाय, त्या आईला माहीत नसतं, पोराला माहीत असतं. का? ते गर्भातच शिकलेलं असतं. गर्भातच शिकलेलं. अभिमन्यू गर्भात असताना सुभद्राच्या भगवान श्रीकृष्णाने चक्रची रचना सांगितलेली आणि ते गर्भात ऐकलं होतं अभिमन्यूनं. दुर्दैवानं प्रवेश आत कसा करायचा तिथपर्यंत सुभद्रा जागी होती. पण एकदा का चक्रव्यूहामध्ये प्रवेश केला, त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं दुर्दैवानं त्यावेळी सुभद्रा झोपी जाते. म्हणून अभिमन्यूचा प्राण गेला. सुभद्रा जर जागी असती, भगवंताने सांगत असताना चक्रची रचना, अभिमन्यू बाहेर पडला असता. म्हणून कधीही गर्भवती असताना वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाही पंढरी. म्हणून चांगलं ग्रंथ पहा. विठोबा जय जय ढोबार रखुमाई. हल्लीची मुलं एकदम कॅप्चर करतात. आत्ताच्या आणि पहिल्यामध्ये फार अंतर आहे. म्हणून कधीही गर्भवती असताना सात्विकतेनं धार्मिकतेचा वृत्ती ठेवून गर्भवती अवस्थेमध्ये ते दिवस काढावे. 3 तास 3 तास त्या स्त्रीनं काय केलं? 3 तास 9 वाजले 12 पर्यंत काय केलं स्त्रीनं? काय केलं असेल? मुलाला जन्म होऊ द्यायचा नाही. 12 नंतर 12 पर्यंत वेळ काढायचा. 12च्या आत मुलाचा जन्म होऊ द्यायचा नाही. या स्त्रीनं 3 तास काय केला असेल? या 3 तास या स्त्रीनं काय केलं असेल? खाली डोकं वरती पाय केले. 3 तास. एवढा मोठा त्याग, एवढा मोठा त्याग. किती वेदना झाल्या असतील, किती वेदना झाल्या असतील. म्हणून जसा आई माता वेदना सहन करते, तसं संत वेदना करतात. म्हणून लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त. विठोबा शिवाजी महाराजांच्या काळात ती सर्वांना कथा माहिती आहे. हिरकणी सर्वांना माहिती आहे. गडावरून ती खाली उतरली. कोणासाठी? मुलासाठी. किल्ल्याचे दरवाजे बंद झाले. ती आपली स्वतःच मूल घरी आहे. ती हिरकणी कुठून उतरली? गडावरून खाली उतरली. कोणासाठी? आपल्या मुलासाठी. म्हणून तो कोबरा लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त. म्हणून आई चुकमा देतात संत महात्म्यांना. का?
मुलाचं हित वडिलापेक्षा फक्त आईच हित पाहते, वडिलापेक्षा. ज्ञानोबा म्हणतात पहा, असं कोणत्या मातेनं मुलाचं हित पाहिलं, कोणत्या मातेनं उपदेश दिला, कोणत्या मातेनं उपदेश दिला. ज्ञानोबा म्हणतात पहा, उपदेश मदालसा देहो निर्मेला कैसा. उपदेश बुद्धी विचार तुझी अविचार बुद्धी तुझी पूर्वया वाटा. अविचार बुद्धी तुझी पूर्वया वाटा. अवतार बुद्धी तुझी माते राजी आवटा. आई चालायला कोण शिकवतं? आई. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा. आलासी कवन्या वाटा मातेची या गर्भवासा. ज्ञानोबा म्हणतात, असं एक माता होती, आपल्या मुलाला असा उपदेश दिला. कोणती माता? दोन माता ज्ञानोबा सांगतात, एक मैनावती आणि एक मदालसा. मैनावती एक माता आहे. ज्ञानोबा सांगतात, एक मैनावती ना एक माता आहे, तिचा पुत्र गोपीचंद आहे. एकदा गोपीचंद राजा एका तलावामध्ये जलक्रीडा करीत होता आपल्या पत्नी बरोबर. ती माडीवरती उभा होती मैनावती. तिनं पाहिलं आपला मुलगा विषयात गुंतलेला. तर असा विषयामध्ये जर गुंतला त्याला मोक्ष कसा मिळेल? ती माता विचार करते. म्हणून तुकोबा म्हणतात, लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त. जर असा विषयात गुंतला, असा संसारामध्ये जर गुंतला, माझ्या मुलाला मोक्ष कसं मिळेल? त्या मुलाकडे पाहत 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 मैनावतीच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले. आणि ते अश्रू जलक्रीडा करत असताना तो गोपीचंद तिचा मुलगा तिच्या खांद्यावरती ते अश्रू पडले. अश्रू पडले, कुठून पडले पाहिलं, माडीवरती आपल्या मातीला पडले. ते अश्रू हातावरती घेतले. गरम आहे का थंड पाहिलं. दुःखातले अश्रू थंड असतात, आनंदातले अश्रू गरम असतात. त्या गोपीचंद राजाला ते अश्रू खांद्यावरचे थंड लागले. ज्या अर्थी खांद्यावरचा जो मातेचे अश्रू आहेत ते अश्रू थंड आहेत, त्या अर्थी माझी माता कुठल्या तरी दुःखात आहे.
जलक्रीडेतून तर गोपीचंद राजा बाहेर पडला आणि मातेकडे गेला. माता, कोणतं दुःख आहे सांगा, कोणी तुम्हाला त्रास दिला सांगा. तलवार काढली. माता म्हणते, गोपीचंद, मला कुणी दुःख दिलं नाही. माझ्या डोळ्यातले अश्रू जे आहेत तुझ्याकडे पाहून मला अश्रू येतात. कारण माता, तू असा विषयात जर गुंतला, अशा पत्नीत गुंतला, असा जर संसारामध्ये गुंतला, तुला मोक्ष कसे मिळेल. म्हणून कधी माणसानं जन्मावं संसारात करावं काय. काय जन्मा येऊन या हे देवा काय जन्माये ओनिया केल्या दोरी. काय जन्मा येऊन या केल्या दोरी. काय जन्माये ओनिया केल्या दोरी. आती घडोघडी चित्ताई तो आठव. हे हाचे घडोघडी हे थोडा आठव. आती घडोघडी जीवा ही तो आठव. हे हाचे घडोघडी जीवा हे तो आचे अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे. अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे. हे अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे. अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे. काय जन्माये वानिया गेलेल्या गोडी. हाती घडोघडी जीवा येतो आठव. हाती घडोघडी जीवा येतो आठव. काय जन्माये वानिया गेलेल्या गोडी. हाती घडोघडी जीवा येतो आठव. हाती घडोघडी जीवा येतो आठव. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी. हाची घडोघडी जीवा येतो आठव. तुझं हे गोपीचंद, तुझं येण्याचं उपदान कारण काय. तू कशासाठी जन्म झालास याचा विचार कर. विषामध्ये गुंतू नको. हा देह कसा आहे, अल्पायुष्य मानव देह. शतगणली अर्धरात्र ते खाय. हे गोपीचंद, क्षणभंगुर नाही बरवसा. हे गोपीचंद, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. हे गोपीचंद, हा देह कसा आहे, नाशिवंत देह. उपजे ते नाशे, नाशिले प्रदिशे. हे घटिका इंद्रसे परिभ्रमेगा. आणि शरदा गावे, हे नाशवंत स्वभावे. मनावे परिझुंजावे पुनकुमरा. देह हे काळाचे, धन कुबेराचे. येते मनुष्याचे काय आहे. हा देह कसा आहे, हा देह कसा आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणारे सकळ. नाशिवंत देह जाणारे सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणारे सकळ.
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्यात काळ सावधान नाशिवंत देह जाणारे सकाळ आयुष्यात काळ सावधान नाशिवंत देह जाणारा सकाळ आयुष्यात काळ सावधान नाशिवंत देह जाणारा सकाळ आयुष्यात काळ सावधान नाशिवंत देह जाणारे सकाळ आयुष्यात काळ सावधान नाशिवंत देह जाणारे सकाळ आयुष्यात काळ सावधान नाशिवंत देह जाणारा सकाळ आयुष्यात काळ सावधान नाशिवंत देह जाणारा सकाळ आयुष्यात काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ नाशवंत देह जाणार सकाळ आयुष्यात काळ सावधान नाशवंत देह जाणार सकाळ आयुष्यात काळ सावधान नाशवंत देह जाणार सकाळ आयुष्यात काळ सावधान नाशिवंत देह जाणारा सकाळ आयुष्यात काळ सावधान नाशिवंत देह जाणारा सकाळ आयुष्यात काळ सावधान नाशिवंत देह जाणारा सकाळ आयुष्यात काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. माता उपदेश देतो. मैनावतीच्या मुखातनं ऐकलं, मातेचा उपदेश ऐकला. गोपीचंद राजानं सर्वस्वाचा त्याग केला, सर्व संग परित्याग केला, संसाराचा त्याग केला, वनात गेला, मोक्ष प्राप्त करून घेतला. का हो? आपल्या मुलाचं हित तिने का पाहिलं? किंबहुना धनुर्धरा जो मातेची या उदरा तो मातेच्या सोयरा केतुला पा जन्म दिला त्या मातेनं, म्हणून मुलाचं हित पाहतो. का जन्म दिला म्हणून अभंगाचं दुसरं चरण
ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ती माताची जात अशीच आहे. ऐशी कळवळ्याची जाती. का? मुलाविषयी कळवळ, मुलाविषयी कळवळ आहे. करे लाभाविना प्रीती, कोणताही लाभ पाहत नाही. मुलाचं हित पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा लाभ पाहत नाही माता. मुलाचं हित कुठल्याही प्रकारचा लाभ पाहत नाही. स्वतःहीपेक्षा मुलाचा अगोदर विचार करते. का? तसा तर मातेचा स्वभावच आहे. का? लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त, हा मातेचा स्वभाव आहे. ऐसा मातेचा स्वभाव, दोरी सूत्र एक जीव, असा हा मातेचा स्वभाव आहे. म्हणून तुकोबराय या मातेची उपमा देतात संत महात्म्यांना. जसा एक मातेचा स्वभाव आहे, मातेचा एक स्वभाव आहे, तसं संत महात्म्यांचा स्वभाव आहे. महात्म्यांचा स्वभाव आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कवळ्याची जाती, लेकोराचे हित. म्हणून तुकोबरा म्हणतात चवटला तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. का? संत महात्म्यावरती माझं ओझ का? कशामुळे म्हणतात तर लेकोराचे हित. म्हणून तुकोबरा संत महात्मे आणि आईची उपमा संत महात्म्यांना देतात. म्हणून मातेचा जसा स्वभाव आहे तसं संत महात्म्यांचा स्वभाव आहे. मातेचा स्वभाव काय? लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, कधी लाभावेना प्रीती. मला म्हणगाव काव आपल्या मुलासाठी एवढी माता मुलासाठी एवढा त्रास का घेते? मुलासाठी एवढा त्रास का घेते? तुकोबरा म्हणतात लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त, तसा मातेचा स्वभावच आपल्या मुलाचं हितच पाहतो. आणि त्या मुलासाठी करते काय? अभंगाचं तिसरं पोटी भार वाहे त्याशी सर्वस्व साही, सर्वस्व अर्पण करते आपल्या मुलासाठी. कायिक वाचिक मानसिक शारीरिक सर्वस्व अर्पण करते. आपल्या देहाचाही विचार करत नाही मातेचा. आपल्या मुलासाठी सर्वस्व अर्पण करते मुलासाठी. जगद्गुरु शंकराचार्याच्या चरित्रामध्ये आद्य शंकराचार्य जाता जाता आठवलं सांगतात, अरे एवढा मातेचा अधिकार आहे. जगद्गुरु आद्य शंकराचार्य जगद्गुरु संन्यासी. मी थोडस सुरुवातीला विसरलो. मातेचा अधिकार किती या संदर्भामध्ये. संन्यासाला देवाच्या चरणावरती मस्तक टेकवण्याचा अधिकार नाही. संन्यासी जो असतो देवाचं दर्शन कसं करतो? संन्यासाच्या हातामध्ये जो दंड असतो तो दंड आपल्या एक बाजू आपल्या स्वतःच्या छातीला आणि एक बाजू देवाच्या छातीला लावतो, मग दर्शन करतो. संन्यासाला पाद दर्शन करण्याचा अधिकार नाही संन्यासाला. पण संन्यासाला अग्नी पाहण्याचा अधिकार नाही. संन्यासाला मशानात जाण्याचा अधिकार नाही. संन्यासाला अंत्यविधी पाहण्याचा अधिकार नाही. संन्यासाला वडिलाचा पायाचं दर्शन घेण्याचा अधिकार नाही. पण संन्यासाला मातेच्या चरणाचा दर्शन घेण्याचा अधिकार आहे.
एवढा मोठा मातेचा अधिकार. आद्य शंकराचार्य एक माता आपल्या मुलासाठी किती सर्वस्वाचा त्याग करते. संन्यास दीक्षा घेण्यासाठी शंकराचार्याचं वय झालं. आई म्हणते काय नाव आता नाव आठवत नाही, पूर्व नाव शंकर काही माहीत होतं, पूर्व नाव दुसरं काहीतरी काहीतरी नाव आठवत नाही. मागं लागली, बाळ तू आता संसारामध्ये प्रवेश कर, माझ्या डोळ्यापुढे तुझा संसार पाहावा, आनंदानं डोळे झाकावेत असे माझी इच्छा आहे, तुझी मुलं बाळं माझ्या मांडीवरती खेळावीत असं माझी इच्छा आहे, लग्न कर. पण विरक्ती आली होती शंकराचार्याला, मायेमध्ये गुंतायचं नव्हतं आद्य शंकराचार्याला. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली होती आद्य शंकराचार्याला. उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणे चांगदेव अशा आद्य शंकराचार्य. मायेत त्यांना गुंतायचं नव्हतं, विषयात गुंतायचं नव्हतं, संसारामध्ये त्यांना गुंतायचं नव्हतं. उपरती आली होती, वैराग्य आलं होतं शंकराचार्याला. आणि संन्यासी दीक्षा घ्यायची होती आद्य शंकराचार्याला. आईच्या पाठीमागं तगदा लावला. आई तयार झाली नाही. आपल्या मुलाच्या मुखातनं हे ऐकलं, काळीज भरलं, डळाडळा रसू लागलीस. शंकराचार्याची माता रडू लागली. पण शंकराचार्याला संसारामध्ये गुंतायचं नव्हतं. एक दिवस मुद्दाम आद्य शंकराचार्य मातेला घेऊन गेले, एका नदीवरती घेऊन गेले, तुंगभद्रा नदीवरती घेऊन गेले. कपडे काढले, कपडे हातात देऊन मी आंघोळ करतो. ती माता समोर बसलेली आहे आणि आद्य शंकराचार्य नदीमध्ये उतरले. आंघोळ करता करता योग मायेनं शंकराचार्यानं एक मगर तयार केली आणि त्या मगरीच्या तोंडामध्ये स्वतः पाय घातला शंकराचार्यानं. वाचवा, ती आईनं बघितलं. माझ्या मुलाचा मगरीनं पाय धरला, मुलाला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा. शोक करू लागली, आक्रोश करू लागली, माझ्या मुलाला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा. शोक करू लागली, छाती करू लागली. स्वतःचा मुलाचा पाय पकडला मगरीनं, स्वतःचा पाय माझ्या मुलाला पकडलाय, वाचा कोणीतरी. इकडे तिकडे पाहते, धावते, कोणी नाही समोर, कोणी नाही समोर. रडू लागली, शोक करू लागली. शंकराचार्य म्हणतात, माता 1 मिनिटात मी पाय काढतो, फक्त मला एक वचन दे, एक वचन दे. आत्ता मी मगरीच्या तोंडातनं, मगरीच्या जबड्यातनं पाय काढतो, वचन दे. कोणतं बाळ? शंकराचार्यानं माथे कोण वचन घेतलं? कोणतं? संन्यास दीक्षा घेण्याचं वचन मागितलं. केवढा मोठा दगड ठेवला असेल मातेने. स्वतःचा मुलगा संन्यास दीक्षा मागतो, केवढा मोठा दगड सोडला असलो, केवढा मोठा. जड अंतःकरणाने शंकराचार्याच्या हातावरती हात ठेवला आणि पाय काढला. का? म्हणून तुका म्हणतात, हरी पोटी भार वाहे त्याशी सर्वस्व. शंकराचार्याच्या मातेनं स्वतःचा विचार केला का मुलाचा विचार केला? स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही, मुलाचा विचार केला. म्हणून तो को म्हणतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. एवढा मोठा मातेचा अधिकार. अरे एवढा मोठा मातेचा अधिकार. स्वतः पुंडलिकाच्या घरी देव आले. माणसं तीर्थ पुंडलिकाच्या घरी आले, निर्णय मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले. भक्त पुंडलिक देखील उभे केले विटेवरी. पुंडलिकाच्या भावार्था गोकोणी झाला येता. एवढा मातेचा अधिकार. फक्त मातेचा आई वडिलाची सेवा केली पुंडलिकानं. आई वडिलाची पुंडलिकाची सेवा केली. देवच घरात आला, देवच घरात आला. एवढा मातेचा अधिकार आहे. अरे जगाच्या पाठीवरती 108 तीर्थस्थळ आहेत, कुठं जाऊ नका. 350 कोट
350 कोटी तीर्थ जगाच्या पाठीवरती, त्याच्यातले मुख्य किती 108, आणि 108 मध्ये महाक्षेत्र हे पंढरी, अनुपम्य हे चिथोरी, धन्य धन्य वारकरी तुका म्हणे तेथेची. सगळ्यात तीर्थाचा बाप कोण? पंढरी. सगळी तीर्थ कुठे आहेत? सगळी तीर्थ. मध्यंतरी प्रयागराजला महाकुंभ कितीतरी वर्षांचा योग आहे. सगळी तीर्थ कुठे आहेत? सगळी तीर्थ 108 नाही 3.5 कोटी तीर्थ कुठे आहेत? सगळ्या तीर्थाचं पुण्य कुठं मिळतं? सगळ्या तीर्थाचं पुण्य सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे तया सेविसी श्री शरीरे लोण तुझे. सकळ तीर्थाची आधुरे. सगळी तीर्थ कुठे? आईच्या सकळ तीर्थाची आधुरे, जे का माथा पितरे. क्रमांक कुठला दिला? प्रथम चरण कोणाचं? आईचं चरण, आणि मग पित्याचं चरण. पहिलं मस्तक टेकवा माथेवरती, आणि मग माता टेकवा पित्यावरती. सगळ्या तीर्थाचं पुण्य कुठं मिळतं? आई वडिलाच्या चरणावरती. का हो? का? कोटी भार वाहे त्यासी सर्वस्व साहे. का हो? लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. का हो? आई वडिलाचं दर्शन का घ्या? ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. म्हणून आई वडिलाचं दर्शन करा. का हो? तमेव माथाच तमेव पिताच. सर्वस्व आई वडिलाचं स्वरूप म्हणजे प्रत्यक्ष प्रब्रह्म स्वरूप असतात. म्हणून आई वडिलांची सेवा करा असं म्हणतात. आणि सगळ्या जगाच्या पाठीवरती आईचं वर्णन करता येत नाही. आईचं महत्त्व वर्णन करता येत नाही. म्हणून तू का? तर आईसारखं प्रेम जगामध्ये वर्णन करता येत नाही. म्हणून तुकोबराय जसं आईचं अंतःकरण आहे तसं संत महात्म्यांचं अंतःकरण आहे. म्हणून तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या म्हणतात, तुका म्हणी माझे तुम्हा संतावरी विठोबा रखुमार. विठोबा जय जय विठोबा रखुमार. बोला पुंडलिकधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव बोला पुंडलिकधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. शेवटला तुकोबरा म्हणतात. आईची उपमा संत महात्म्यांना देतात, पण आईपेक्षा संत श्रेष्ठ आहेत तुकोबरा म्हणतात. का? आई फक्त मुलाचं हित पाहते, पण संत जगाचं हित पाहतात. आई फक्त स्वतःच्या जन्मदाता आईचं हित पाहते, पण संत जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह परोपकारे. देह परोपकारे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्टविधी परोपकारे. जगाच्या कल्याणा
जगाच्या विभूती देह कष्टविते परोपकारी जगत कल्याण पाहतात म्हणून मातेपेक्षा श्रेष्ठ जगामध्ये हित करणारे कोण अहितापासून काढती हित देवी वाढती नाही श्रुती पळती माऊली जगा श्रुती जगाचं हित पाहते पण श्रुतीपेक्षा श्रेष्ठ संत श्रेष्ठ आहेत मनोनी साधका तू माऊली पिके सारस्वत्या पाऊली या कारणे आवडी न संधी तुझी म्हणून देवापेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ आहेत श्रुतीपेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ आहेत का कशामुळं हो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजजो आदी पुरकी अखंडित विश्व प्रार्थना करतात देवाकडं विश्वप्रांतीसाठी देवापेक्षा सुद्धा देवाचा अवतार कशासाठी आहे यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सुधाम्यं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्माचं रक्षण अधर्माचा नाश साधूचं रक्षण दुष्टांचा नाश आणि याच्यापेक्षा संत महात्म्यांचा अवतार कशासाठी आहे वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुलाचारी नाम टोबाचे याच्यासाठी संत महात्म्यांचा अवतार आहे म्हणून देवापेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ आहे संत अवतार आले संत करतात काय संत काय सांगू मी या संताचे उपकार मज निरंतर काय द्यावे ताशी व्हावे उतराय ठेवित हा पाये नंतर सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकवले तुका म्हणे वत्स धेनु एक चित्ती तैशे मज येती सांभाळित म्हणून संत श्रेष्ठ का तैशी धरल्या सत्संगती भक्त माझी पदवी पावती रोकी मजे पूजोती काय सांगू महिमान का कशासाठी संत श्रेष्ठ का वेदानंत बोलला आरती तू काय साधला अरे संताविना प्राप्ती नाही ऐशी वेद वेद सांगतो देव सांगतात म्हणून संत श्रेष्ठ फक्त जगत कल्याणासाठी परेच्छा प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध स्वेच्छा प्रारब्ध स्वेच्छा प्रारब्धानं संत अवतीर्ण होतात अनिच्छा प्रारब्धानं देव अवतार होतात स्वेच्छा संत परेच्छा देव आणि अनिच्छा प्रारब्धानं मनुष्य जन्माला येतो संत जे जन्माला जे येतात कशासाठी ब्रह्ममूर्ती संत जग्या उतरली उद्धराया आले जगत कल्याणासाठी संतांचा अवतार असतो म्हणून तुकोबरा सांगतात संतापेक्षा श्रेष्ठ कोण नाही म्हणून तुकोबरा म्हणतात लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती खरी लाभा विना प्रीती पोटी भार वाहे त्याशी सर्वस्व साहे ऐशी कळवळ्याची जाती खरी लाभा विना प्रीती तुका म्हणे माझे मा संतावरी ओजे ऐशी कळवळ्याची जाती खरी लाभा विना प्रीती हा केशव गोजवडा क्षमा करा